आवाज जनतेचा न्यूज चॅनल बातमी प्रकाशित केल्यानंतर जिल्हा परिषद अहिल्यानगर येथील प्रशासनाला खळबळून जाग आली आणि त्यांनी लागलीच उपोषणकर्त्यांच्या मागण्या समजावून घेऊन उपोषणकर्त्यांनी चालू असलेले 4 दिवसापासून बेमुदत उपोषण धरणे आंदोलन स्थगित केले आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार। पदाधिकारी आणि उपोषणकर्ते यांच्या समवेत आज प्रदीर्घ चर्चा होऊन मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये सरांनी सामोपचारानं आंदोलनाची दिशा कशी असावी आणि अन्यायग्रस्त शिक्षकांबाबत अन्याय होणार नाही याच्यावर आपण लवकरात लवकर तोडगा काढूयात अशा पद्धतीचं आश्वासन देऊन 27 तारखेला पुन्हा 27 डिसेंबर 2024ला पुन्हा या ठिकाणी मीटिंगचं आयोजन करून सविचार सभा घेऊन याच्यावर तोडगा निश्चित काढण्यात येईल अशा प्रकारचं आज आश्वासन आदरणीय शिक्षणाधिकारी कडू साहेब यांनी दिलेलं आहे। अहिल्यानगर जिल्ह्याचे सर्व संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि आत्ता उपस्थित असलेले सर्व कार्यालयाचे उपशिक्षणाधिकारी अधीक्षक त्यांचे क्लेरिकल मंडळी यांच्या समवेत आज आपण या ठिकाणी हे चालू असलेलं आंदोलन स्थगित केलेलं आहे। याच अनुषंगानं याची पुढची दिशा जी आहे ती 27 तारखेला निश्चित होईल। प्रशासनाने चौथ्या दिवशी दखल घेतली। प्रशासनाने आज चौथ्या दिवशी दखल घेतली। तशी दखल ते दररोजच घेतात, परंतु त्या दखलीला योग्य दिशा मिळत नव्हती। अन्यायग्रस्त बांधवांच्या ज्या काही न्याय्य मागण्या होत्या त्या न्याय्य मागणीला काही तितकंसं त्यांचं समाधान होत नव्हतं, म्हणण्यापेक्षा त्यांना न्याय मिळत नव्हता। आज राज्य संघटनेच्या वतीनं पदाधिकारी आदरणीय सुपे सर, आमचे राज्य कार्याध्यक्ष, महिला आघाडी प्रमुख राज्याच्या आदरणीय सपकाळे मॅडम आणि जिल्हा कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी आणि उपोषणकर्ते यांच्या समवेत चर्चा झाल्याने कसं शिक्षक आणि कुठलाही मनुष्य हा शेवटी आशावादी असतो, याच्यातून योग्य तो मार्ग निघेल या आशेवरती आजचं आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे। एकच मिनिट थांबा। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।